विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण ज्या डिफरंट इंटिग्रलच्या प्रॉपर्टीज आहेत त्या 8 प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. आता जे आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत ते एक्झाम्पल्स खूप नवीन नाहीत. हे एक्झाम्पल्स आपण यापूर्वीचं जे आपण लास्ट चॅप्टर कम्प्लीट केलेलं आहे इनडिफायनाइट इंटिग्रेशन, यामध्ये देखील आपण हे एक्झाम्पल्स पाहिलेली आहेतच. आपल्याला त्या संपूर्ण मेथड जे आहेत त्या अप्लाय करायच्या आहेतच. त्या व्यतिरिक्त आपण या प्रॉपर्टीचा देखील यूज करणार आहोत आणि ते एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करणार आहोत. अगदी इझी वेने आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. जर आपलं डिफरंट इंटिग्रेशन चॅप्टर जर आपलं कम्प्लीट झालेलं असेल, ते जर आपल्याला अंडरस्टँडिंग झालेली असेल, तर याच्यातले एक्झाम्पल जे आहेत ते आपल्याला सहजरित्या समजणार आहे. तर बघूयात पहिलं एक्झाम्पल. इंटिग्रल 0 to 9 x + 1 अपॉन √x dx इज इक्वल टू, आता हे याला आपण नेहमीप्रमाणे आय मांडणार आहोत आणि इथे फक्त आपल्याला अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट दिलेलं आहे. लोअर लिमिट आहे, अप्पर लिमिट आहे. म्हणजे याचा अर्थ हे इनडिफायनाइट इंटिग्रल नाही, तर हे डिफायनाइट इंटिग्रल आहे. म्हणजे याचा आन्सर व्हेरिएबल मध्ये नसेल तर आपल्याला न्यूमेरिकल मध्ये याचा आन्सर मिळणार आहे. मग बघूयात कसं. तर आपल्या नेहमीची जी मेथड आहे ती सोडवायची, तीच आपल्याला इथे अप्लाय करायची आहे. फक्त ऍट लास्ट जेव्हा आपलं इंटिग्रल काढलं गेलेलं असेल त्यावेळेला आपण फक्त ही व्हॅल्यू जी आहे त्याच्यात टाकतो. सुरुवातीला हा √x जो आहे त्याला मी x⁴ लिहून घेतो. नंतर त्याला सेपरेट करताना हा x वरती गेल्यानंतर हा 1 आणि x⁻⁻² होईल. तसा हा 1 into x⁻⁻² होईल dx. पुढे याला सेपरेट करूयात. सेपरेट नाही केलं ते चालतंय, परंतु आपण करूयात सेपरेट. याला सेपरेट करून हा x⁻⁻² आहे तर रेस टू फक्त 1/2 येईल, 1/2 dx प्लस हा इंटिग्रल x⁻⁻² dx आहे. आणि आपल्याकडे आता इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आहेत. या स्वरूपाचा जो फॉर्म्युला आहे x⁻n dx इज इक्वल टू x⁻n+1 अपॉन n+1 c, तेच फॉर्म्युले आहेत जे आपण यापूर्वी अप्लाय केलेले आहेत. फॉर्म्युले बदललेले नाहीत. चॅप्टरचं नाव जरी बदललेलं असलं तरी पण आपण फॉर्म्युले ते यूज करणार आहोत. तर इथे याचा जो फॉर्म्युला आहे त्यानुसार ते (1/2 + 1 अपॉन 1/2 + 1) आणि ही लिमिट जी आहे 0 to 9 त्या ऍज इट इज असणारच आहे. प्लस इथे x⁻⁻² + 1 अपॉन (-1/2 + 1) आणि लिमिट 0 to 9 असं असणार आहे. इक्वल टू, आता पुढे हा 3/2 होईल. याला मी 2/3 लिहून टाकतो, कारण क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर हा 3/2 होईल आणि रेसिप्रोकल होऊन वरती आला की तो 2/3 होऊन जाईल. हा x⁻3/2 आहे तसाच हा रेस टू इथे 9 to 0 आपलं जे रेस टू नाही तो 9 to 0 जी लिमिट आहे त्या ऍज इट इज असेल. तसंच हा 1/2 होईल आणि वरती आल्यानंतर 2 होऊन जाईल. म्हणजे इथे परत नेहमीप्रमाणे x⁻1/2 इथे असणारे 1-1/2 केल्यानंतर आणि लिमिट 0 to 9 आहे ते ऍज इट इज असेल. त्यानंतर याला सिम्प्लिफाय करूया. याला सिम्प्लिफाय केल्यानंतर बघा आता इथं जे आन्सर आहे ते आपलं जवळजवळ आलेलंच आहे. फक्त आपल्याला अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करायचं आहे. ते सबस्टिट्यूट करत असताना इक्वल टू हा 2/3 ऍज इट इज आणि सुरुवातीला आपण अप्पर लिमिट त्या ठिकाणी पुट करतो. इथे अप्पर लिमिट आहे 9 आणि लोअर लिमिट आहे 0. म्हणजे फक्त बघा इन द प्लेस ऑफ x रिप्लेस 9 and 0 आणि त्यांच्यामध्ये साईन घ्यायची ती मायनस म्हणजे निगेटिव्ह. तो विलचा आपण डिफरन्स त्या ठिकाणी घेतो, म्हणजे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करून. सेम इकडे केल्यानंतर हा 2 ऍज इट इज. इथे देखील 9⁻1/2 - 0⁻1/2 असं येईल. इथे देखील अप्पर आणि लोअर लिमिट सेम आहे. तर पुढे हा 2/3 इथे जे दिसतं इथे 9⁻2 दिला 3² ब्रॅकेट (3/2) येतील आणि हा -0 होईल प्लस 2 टाइम्स इथे देखील 3² 1/2 आणि मायनस हा 0 होईल. बाकी हा स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन इथे फक्त 3 येईल आणि 3 चा तो क्यूब होईल. कारण याचं स्क्वेअर काढलं 3 येईल आणि 3 चा हा क्यूब आहे तसाच. प्लस तसाच इथे डायरेक्टली 3 येईल कारण स्क्वेअर रूट कॅन्सलच होऊन जाईल. याला सिम्प्लिफाय करूया. त्याच्यातला एक 3 गेला, 3 9 18. यातला एक 3 जर कॅन्सल केला आपण तिथे 3 स्क्वेअर राहील, जे स्क्वेअर 9 आणि 9 18 आणि हा 6. अशा पद्धतीने आपल्याला फायनली एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 2 इंटिग्रल 2 to 3 1/x² + 5x + 6. हा आपण जे संपूर्ण इंडिफायनाइट चॅप्टर कम्प्लीट केलेला आहे त्या संपूर्ण चॅप्टर मध्ये आपण ज्या मेथड्स पाहिजे लास्ट मेथड जी होती पार्शियल फ्रॅक्शन त्या मेथडचं हे एक्झाम्पल आहे. आता इथे काही असं स्पेशली मेथड दिलेले असणार नाही. इथे कुठल्याही प्रकारचं एक्झाम्पल कोणत्याही वेळेला येऊ शकतं. तर आपल्याला तेवढं ओळखता आलं पाहिजे की एक्झाम्पल कोणत्या टाईप मध्ये येत आहे, त्या पद्धतीने आपण त्याला सोडू शकतो किंवा थर्ड टर्म ऍडजस्ट करून पण आपण त्याला सोडवता येणार आहे. परंतु या क्वाड्रेटिक फंक्शनचे फॅक्टर्स पडत आहेत. फॅक्टर पडतात म्हणून आपण त्याला पार्शियल फ्रॅक्शन मध्ये सोडवणार आहोत.
राहिली गोष्ट तिथे बघा फक्त इव्हॅल्युएट म्हटलेलं आहे. इव्हॅल्युएट म्हटलं याचा अर्थ आपण डायरेक्ट मेथड यूज करू शकतो आहोत. अदरवाईज जर त्या ठिकाणी इंटिग्रल ॲज लिमिट ऑफ सम असं म्हटलेलं आहे असं तर आपण ती लॉंगेस्ट मेथड जी आहे एक फॉर्म्युला यूज करून ती वापरली असती. परंतु आपल्याकडे आता शॉर्टकट आहे तर आपण त्या पद्धतीने जाणार आहोत. तर सुरुवातीला इथे 1/, हा जो दिसतो याचे फॅक्टर्स पडतात ते तुम्हाला आधी मी लिहून देतो वाटल्यास, कारण त्याचे फॅक्टर्स आहेत x 3×6 म्हणजे x+3 आणि x+2. आता काही असे एक्झाम्पल्स असतात की त्या ठिकाणी तुम्ही पार्शियल फ्रॅक्शनने सोडवलं किंवा तुम्हाला तुमच्याकडे जर शॉर्टकट असेल, कारण दिसतंय की x+3 - x+2 जर केला तर आपल्याला 1 मिळतोय. म्हणजे याचा असा अर्थ होतोय या ठिकाणी आपण x+3 - x+2 अशा पद्धतीने 1 ऐवजी लिहू शकतोय. का तेच वापरले गेले? कारण अपॉनला तेच फॅक्टर आहे म्हणून आपण तेच वापरलेले आहे. शिवाय तुम्ही ते a/x+3 b/x+2 प्लस करून असं सोडवलं असं त्यात a आणि b चे व्हॅल्यूज काढले असते त्यावेळी तुम्हाला हेच आन्सर मिळालं राहिलं असतं. फायनली आपण तेच मिळतं म्हणून आपण याला शॉर्टकट जर येत असेल तर आपण त्याला शॉर्टकटचा वापर जो आहे जास्त करू शकतो. ते सेपरेट जर केलं तर हा एक फॅक्टर कॅन्सल होईल आणि ते फक्त येईल 1/x+2. तसाच इकडे हा फॅक्टर कॅन्सल होईल आणि ते फक्त येईल 1/x+3 dx. बाकी पुढे यांचे फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. आपल्याकडे डायरेक्टली इंटिग्रल आहे 1/ax+b dx इज इक्वल टू log ऑफ mod ऑफ ax+b आणि अपॉनला फक्त आपण एक चा कोएफिशियंट घेतो. इथे एक चा कोएफिशियंट 1च आहे म्हणून तो अपॉनला घ्यायची आपल्याला आवश्यकता नाही. तर इंटिग्रल इथे याचं इंटिग्रेशन डायरेक्ट निघतं आहे तर ते येईल log ऑफ mod ऑफ x+2 अपॉनला गरज नाही log ऑफ mod ऑफ x+3 आणि लिमिट आहे 2 to 3. ते त्याच पद्धतीने लिहिलंय. नेक्स्ट इथे पुढच्या स्टेपला आपल्याकडे लॉगचा जो लॉ आहे लॉ ऑफ कॉन्स्टंट तो जर आपण अप्लाय केला तर आपल्याला याला या पद्धतीने लिहिता येईल. कारण इथे सबट्रॅक्शन आहे म्हणजेच मायनस साइन आहे दोघींमध्ये तर आपण त्यावेळेला डिवाइड करू शकतो लॉगच्या कॉन्स्टंट लॉ नुसार. तर इथे परत आपण अप्पर लिमिट आधी ठेवणार. तर अप्पर लिमिट ठेवल्यानंतर सुरुवातीला बघा काय होईल. अप्पर लिमिट ठेवतो इथे 3 + 2 अपॉन 3 + 3 मायनस करून नंतर आपण लोअर लिमिट ठेवणार. लोअर लिमिट आहे 2 इन द प्लेस ऑफ x रिप्लेस 2 + 2 अपॉन 2 + 3. त्यानंतर इथे इक्वल टू हा लॉग ऑफ मॉड ऑफ याला जर सिम्प्लिफाय केला तर हा 5/6 याला सिम्प्लिफाय केलं तर हे येईल 4/5 आणि परत लॉ ऑफ कॉन्स्टंट आपण जर यूज केला तर हे यांचा हे डिवाइड होतील. या ठिकाणी आपण मायनस केलेला आहे त्यांच्यामुळे हे डिवाइड झाल्यावरती काय होईल बघा. हा 5/6 इंटू 5/4 असा होईल. कारण डिवाइड झाला म्हणजे याचा अर्थ काय होतोय की हा लॉग ऑफ 5/6/4/5 आहे म्हणजे त्याला तो मल्टिप्लाय होऊन जाईल रेसिप्रोकल झाल्यानंतर. ते मी इथे कन्सेप्ट वापरलेला आहे. आणि मग ऍट द लास्ट लॉग ऑफ 5/25 भागिले 6/24 आणि हे असणार आहे आपलं फायनल इंटिग्रल. म्हणजे आपल्याला असं आन्सर त्याचं मिळत आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. नेक्स्ट आहे कॉट स्क्वेअर एक्स. परंतु डायरेक्ट कॉट स्क्वेअर एक्सचा आपल्याकडे फॉर्म्युला नाही परंतु आपल्याकडे आयडेंटिटी आहे 1 + कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. तर म्हणून आपण कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 - कोसेक स्क्वेअर थिटा -1 असा एक फॉर्म्युला आहे तो या ठिकाणी अप्लाय करू शकतो. तो जर अप्लाय केला तर इथे डायरेक्ट येईल कोसेक स्क्वेअर थिटा -1 आणि हा dx. थिटा ऐवजी इथे x आहे. इंटिग्रल 0 to π/4 कोसेकचं डायरेक्ट इंटिग्रल आपण काढणार आहोत. निघतंय कोसेकचं बघा इंटिग्रेशन डायरेक्ट कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काढता येतं. ते येतं मायनस कॉट ऑफ कॉट स्क्वेअर सॉरी कॉट एक्स येईल फक्त आणि याचं फक्त x आणि 0 to π/4 हे आपलं लिमिट आहे ते असंच राहील. त्यानंतर इक्वल टू सुरुवातीला आपल्याला आता इथे π/4 ठेवायचं तर मायनस कॉट π/4 मायनस π/4 आणि हा मायनस केल्यानंतर ब्रॅकेटची गरज आहे इथे कारण दोघी मायनस निगेटिव्ह साईन आहे तिथं पॉझिटिव्ह होतील. तर मायनस कॉट 0 आणि हा -0. सुरुवातीला आपण याच फंक्शन मध्ये अप्पर लिमिट पुट केलं म्हणजे x ऐवजी π/4 ठेवला. नंतर लोअर लिमिट पुट केलं x ऐवजी 0 पुट केलेला आहे. याला सिम्प्लिफाय केलं तर याचं आन्सर जे कॉट π/4 आपल्याला माहिती 1 आहे. परंतु हा जो कॉस 0 आहे
कॉट 0 हा मात्र नॉट डिफाईन आहे, तो डिफाईन होत नाही. मग तो जर नॉट डिफाईन आहे तर संपूर्ण फंक्शनच डिफाईन होत नाही. म्हणजे ऍक्च्युली हे क्वेश्चन एकतर बुक्समध्ये चुकलेला असावा किंवा आन्सर त्याचा पाठीमागे चुकलेला असावा. त्याच्यामुळे हा जो क्वेश्चन आहे तो थोडासा रॉंग असू शकतो. किंवा आपल्याला जर असेलही हा क्वेश्चन तर आपण लिहू शकतो डायरेक्टली की therefore the integral of given function does not exist. म्हणून ते एक्झिस्टच होत नाही आपल्याला असं म्हणता येऊ शकतं. नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल बघूया. इंटिग्रल -π/4 to π/4 1/1 - sin x dx. आता या एक्झाम्पल मध्ये एक गोष्ट दिसते की इथे मॅग्निट्यूड सेम आहे परंतु साइन अपोजिट आहे. पण याचा जो इंटिग्रँड आहे 1/1 - sin x याला आपण ऑड किंवा इव्हन फंक्शन म्हणून चेक करू शकत नाही आहोत. कारण तुम्ही ज्यावेळेला x ऐवजी -x रिप्लेस करता तर तो 1/1 sin x येतो. म्हणजे आपण त्याच्यावरती काही कन्क्लुजन करू शकत नाही आहोत की ते ऑड आहे की इव्हन आहे. म्हणून आपण याला डायरेक्ट सोडूया. आपण असे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत त्यामुळे हे काही आपल्यासाठी नवीन एक्झाम्पल नाही. फक्त एक लोअर आणि अप्पर लिमिट यांचं सबस्टिट्यूशन करणं हा एकच भाग आपल्याला वेगळा असतो तोच आपण करणार आहोत. तर बाकी हे मी फास्ट घेतो कारण आपण असे एक्झाम्पल्स बरेच सॉल्व्ह केलेले आहेत. अशा वेळेला आपण जनरली त्याच्या ऑपोजिट पेअरने त्याला मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करतो. कॉन्जुगेट पेअरने म्हणजे 1 + sin x ने डिव्हाइड आणि मल्टिप्लाय मी करतो आहे. इंटिग्रल हा -π/4 to π/4 हा येईल 1 + sin x अपॉन 1 - sin square x येईल. कारण a² - b² चा फॉर्म्युला मी या ठिकाणी अप्लाय केलेला आहे. 1 - sin x 1 + sin x म्हणजे a² - sin square. आणि हा ही आयडेंटिटी आहे आणि आपली फंडामेंटल आयडेंटिटी आपण जी वापरतो आहोत ती इथे जर वापरली तिथे 1 + sin x आणि अपॉनला येईल फक्त cos² x. नंतर आपण नेहमीप्रमाणे सेपरेट करूयात. इंटिग्रल -π/4 to π/4 इथे येईल 1/cos² x आणि प्लस sin x अपॉन cos² x. नेहमीप्रमाणे 1/cos² x आपल्याला माहिती आहे काय आहे. हा -π/4 to π/4 आहे तसाच आणि 1/cos² म्हणजेच sec² x आणि साइन अपॉन याच्यातला बघा आता हा साइन अपॉन कॉस जर घेतला तर टॅन येईल आणि 1/cos हा सेक म्हणजे मी याला sec x × tan x या स्वरूपात लिहू शकतो. बस एकदा का हे तयार झालं की आपण इंटिग्रेशन काढायला मोकळे झालो. कारण sec² x चं इंटिग्रेशन आपल्याला काढता येणार आहे ते आहे tan x आणि sec x × tan x चं इंटिग्रेशन आहे ते आहे sec x. कारण sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x × tan x येतो म्हणून. आणि आपण नेहमीप्रमाणे अप्पर लिमिट लोअर लिमिट -π/4 to π/4 टाकूया. त्यात व्हॅल्यू सुरुवातीला आपण अप्पर लिमिट टाकलं तर tan π/4 प्लस sec π/4 मायनस साइन आहे ब्रॅकेट टाकायला विसरू नका. नंतर आपल्याला टाकायचं आहे tan -π/4 लोअर लिमिट आपण सबस्टिट्यूशन करतो आहोत. इथून हा प्रकार जो आहे तो या चॅप्टर साठीचा आहे. इथपर्यंत आपण जे शिकलेलो आहोत यापूर्वीचे आपण इनडिफायनाइट इंटिग्रेशन या चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे. आता आपण फक्त इथून पुढचा जो पार्ट आहे या चॅप्टर साठी बघतो आहोत. त्यात फक्त लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट यांचं सबस्टिट्यूशन करणं हेच फक्त याच्यामध्ये एक्स्ट्राचं काम आहे. प्लस हा सेक -π/4 लोअर लिमिट सबस्टिट्यूशन केलेलं आहे इक्वल टू हा tan π/4 जो आहे तो 1 येतो प्लस सेक π/4 जो येतो 1/√2 म्हणजे तो √2 होऊन जाईल कारण तो कॉसचा cos π/4 जो येतो √2 1/√2 येतो म्हणून. तसं इथे हा मायनस आहे तर मायनस tan π/4 होईल कारण tan ऑफ -θ हा tan θ असतो म्हणून. आणि हा मात्र तसाच राहील सेक ऑफ π/4 इक्वल टू हा 1 + √2 मायनस आणि मायनस हा प्लस झाला आणि tan π/4 अगेन 1 हा मायनस होईल. सेक जो आहे तो √2 हा कॅन्सल तर फायनली 1 + 1 जे आहे 2 हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. यासाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिकचा टेबल जो आहे तो पाठांतर असणं माहिती असणं लक्षात असणं गरजेचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल नंबर 5 इंटिग्रल 3 to 5 1/√2x + 3 - √2x - 3 नेहमीप्रमाणे लेट i इज इक्वल टू ते आपण दिलेलं जे फंक्शन असेल त्याला आपण i इंटिग्रल मांडलेला आहे. या प्रकारचे एक्झाम्पल्स देखील आपण मागील चॅप्टर मध्ये शिकलेलो आहोत पाहिलेले आहेत. परंतु एक फॉर्मॅलिटी म्हणून आपण हे एक्झाम्पल घेऊयात आणि अशा वेळेला जनरली आपण रॅशनलायझेशन करतो. रॅशनलायझेशन करत असताना कॉन्जुगेट पेअर त्याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करायला लागतं. याचे कॉन्जुगेट पेअर म्हणजेच इथे फक्त साइन चेंज होईल
आपण त्यानेच त्याला मल्टिप्लाय डिवाइड केलेला आहे. पुढील स्टेपला 3 to 2 हा जो दिसतोय याच्या ऐवजी मी 2x + 3 ब्रॅकेट रेस टू 1/2 लिहू शकतो, प्लस हा देखील 2x - 3 ब्रॅकेट रेस टू 1/2 असं लिहिण्यामागचं कारण असं की आपण त्याचं इंटिग्रेशन काढू शकतो रेस टू पॉवर जर असतील, आणि जर इथे a² - b² चा फॉर्म्युला अप्लाय केला तर इथे डायरेक्टली आपल्याला स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. a² - b² चा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. पुढे याला 2x + 3 ब्रॅकेट रेस टू 1/2 प्लस हा 2x - 3 ब्रॅकेट रेस टू 1/2 आणि अपॉनला हा 2x - 2x गेट कॅन्सल, 3 मायनस प्लस हा 3 म्हणजे 6 अपॉनला होऊन जाईल. पुढे आपण याला सेपरेट करू शकतो 1/6 जर आपण कॉमन काढला तर इंटिग्रल 3 to 2 2x + 3 ब्रॅकेट रेस टू 1/2 किंवा डायरेक्टली इंटिग्रेशन पण आपण त्यांचं फाइंड करू शकतो कारण आपल्याकडे आहेत फॉर्म्युले. आता आपण डायरेक्ट त्याचं इंटिग्रेशन फाइंड करूयात. 1/6 तर कॉमन निघेल आणि इंटिग्रल फाइंड होताना इथे काही 2x + 3 ब्रॅकेट रेस टू 1/2 प्लस 1 अपॉन 1/2 प्लस 1 आणि 1 चा कोइफिशियंट जो आपण अपॉनला इथे 2 लिहितो तो इथे लिहिला आहे, प्लस एक्झॅक्टली सेम वे 2x - 3 रेस टू 1/2 प्लस 1 अपॉन 1/2 प्लस 1 आणि 1 चा कोइफिशियंट 2 आहे. अशा पद्धतीने आपण डायरेक्ट काढू शकतो आणि आपलं लिमिट आहे 3 to 5 आहे. सॉरी, लिमिट चुकून 2 लिहिला गेलाय, 3 to 5 कारण नेहमी अप्पर लिमिट जे आहे ते मॅक्झिमम असतं लोअर लिमिट पेक्षा. तर त्या पद्धतीने आता इथे फक्त आपल्याला सिम्प्लिफाय करून आपल्याला अप्पर आणि लोअर लिमिट जे आहे ते त्याच्यात टाकायचं आहे. तर इथे इक्वल टू हा 1/6 ऍज इट इज याला सिम्प्लिफाय करूयात तर हा येईल 2x + 3 ब्रॅकेट रेस टू 3/2 अपॉन 3/2 इंटू हा 2 प्लस इथे देखील 2x - 3 ब्रॅकेट रेस टू 3/2 अपॉन 3/2 इंटू 2 आणि लिमिट आहे 3 to 5. त्यात हा 2 to गेट कॅन्सल आणि 3 × 18 18 होईल आणि आपण आता पुढे व्हॅल्यू ठेवूयात तर इथे 5 दुने 10 10 प्लस 3 होईल हा रेस टू 3/2 प्लस नंतर आपण तो 5 ठेवला परत तर इथे 2 × 5 म्हणजे 10 - 3 ब्रॅकेट रेस टू 3/2 होईल प्लस पुढे मायनस सॉरी नंतर आपण 3 ठेवायचं आहे. 3 दुने 6 6 प्लस 3 9 रेस टू 3/2 आणि परत मायनस साईन आत जाईल कारण ही प्लस साईन आणि परत आपण आपल्या रेग्युलर याची मायनस साईन जी इथे आत गेल्यानंतर परत ते मायनस होईल आणि मग इथे मायनस हा इथे 2 × 3 6 आणि हा 3 रेस टू 3/2 अशा पद्धतीने लिमिट पुट केल्यावर मिळेल. हा 1/18 हा 10 + 3 13 आणि 13 √3 त्याला लिहिता येईल √13 कारण रेस टू 3/2 म्हणजेच जसं मी तुम्हाला म्हटलं की a √a = a रेस टू 3/2 असतं त्या पद्धतीने. प्लस इथे 7 आणि √7 रेस टू 3/2 ऐवजी तसं इथे 9 आणि √9 आणि हा 3 आणि √3 असं याला लिहिता येईल. पुढे त्याला सिम्प्लिफाय करायला काही जागाच नाहीये, फक्त एक होऊ शकतं 13 √3 प्लस 7 √7 मायनस 3 √3 आणि मायनस 9 × 27 कारण याचं स्क्वेअर रूट निघत आहे. 9चं स्क्वेअर रूट 3 9 × 27 त्याला फक्त आपण लास्टला लिहिलं आणि हेच असणार आहे आपलं फायनल इंटिग्रल. पुढे ते सिम्प्लिफाय होत नाहीये. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. अशी एक्झाम्पल्स आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत ज्यात ज्यांची जी डिग्री आहे ती सेम असेल. तिथे x² आहे, आपल्याला पण x² आहे. जर डिग्री सेम असेल तर अशा वेळेला आपण ऍडजस्टमेंट करतो हेही आपण पाहिलेलं आहे. म्हणजे अशा एक्झाम्पल्स आपण सगळी सॉल्व्ह केलेली आहे. की तुम्हाला फक्त म्हणतोय की आपण या सगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स ऑलरेडी पाहिलेले आहेत. फक्त फरक एवढा आहे की ते आपण आता लोअर आणि अप्पर लिमिट टाकणार आहोत. तेच फक्त लक्षात घ्या. लक्षात घेण्यासारखी गोष्ट तीच याच्यामध्ये फक्त शिकण्यासारखी आहे किंवा एक्स्ट्राची गोष्ट आपण जी करतो आहोत तीच आहे की आपण अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट टाकतो आहोत याच्यामध्ये आणि सिम्प्लिफाय करतो आहोत. बाकी या चॅप्टरमध्ये नवीन काहीही नाही. थोड्याफार प्रमाणात ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांचा यूज फक्त आपल्याला पाहायचा आहे. बाकी हे एक्झाम्पल्स तुम्ही सहजरित्या सोडवू शकता. एक फॉर्मॅलिटी म्हणून हे एक्झाम्पल्स घेतोय, बाकी याची गरज नाही. +1 आणि इथे -3 मी समजा याला घेतला, ऍडजस्टमेंट केलेली आहे, दुसरं काहीच नाही. इक्वल टू याला सेपरेट केलं तर काय होईल बघा. सेपरेट केल्यावरती हा x² हा कॅन्सल होऊन जाईल आणि ते फक्त 1/x² + 1 येईल. बाकी 0 to 1 आहे तसंच आणि इथे -3/x² + 1 येईल. हा कॅन्सल झाल्यामुळे ते फक्त 1 राहील. कॅन्सल झालेला आहे पूर्ण आणि हा dx. बाकी याचं इंटिग्रेशन काढलं याचं x येईल
1चं इंटिग्रेशन आणि याचं जे येते हा 3 आणि tan इनव्हर्स x चा फॉर्म्युला आहे हा 1/x² + 1 हा tan इनव्हर्स x चा इंटिग्रल असल्यामुळे त्याला तसं लिहिलं आणि इथे 0 to 1 आहे. पुढे आपण फक्त अप्पर लिमिट लोअर लिमिट टाकूया. तिथे 1 - 3 × tan इनव्हर्स 1 -0 होईल कारण x ऐवजी 0 टाकतो tan इनव्हर्स 0 होऊन जातो. आपण फक्त अप्पर लिमिट लोअर लिमिट टाकायचंच पाहतोय, त्याच्यामध्ये दुसरं काही शिकण्यासारखं नाही. 1 - 3 × हा tan इनव्हर्स π/4 ला येतो. tan इनव्हर्स 1 जो आहे तो π/4 ला येतो म्हणून हे आपलं असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल नंबर 9. इंटिग्रल 0 to π/4 sin⁴x dx नेहमीप्रमाणे त्याला आय मानलाय. आता हे जे एक्झाम्पल आहे याच्यापूर्वी आपण डायरेक्ट 9 घेतोय, तर 7 आणि 8 कडे वळूया. तर 7 आणि 8 जे आहे हे एक्सरसाइज 3.1 मध्ये सेकंड मधलं 10 नंबरचं जे एक्झाम्पल आहे आपल्या प्रिव्हियस चॅप्टर मध्ये इनडिफायनाइट इंटिग्रेशन या चॅप्टर मध्ये त्या एक्झाम्पल सारखंच आहे. एक्झॅक्टली सेम सोडवायचं, फक्त 0 to π/2 लास्टला आपण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करतो ते तिथे सबस्टिट्यूट करायचं आहे. 8वं एक्झाम्पल एक्झॅक्टली सेम आपलं घेतलं गेलं आहे एक्सरसाइज 3.1 मध्ये सेकंड मधील 8 नंबरचं, ते त्याच पद्धतीने सोडवायचं, फक्त 0 to π/4 ची लिमिट आहे ते सबस्टिट्यूट करायचं आहे. आणि 14 नंबरचं एक्झाम्पल देखील आपलं एक्झॅक्टली झालेलं आहे एक्सरसाइज 3.3 मध्ये पहिल्यातलं थर्ड जे आहे ते आपलं झालेलं आहे. तर ते एक्झाम्पल सहज तुम्ही सोडवू शकतात म्हणून त्यांना मी सॉल्व्ह करत नाहीये. तर नेक्स्ट बघूया. आधी आपण sin⁴ ला इथे सिम्प्लिफाय करत, कारण आपल्याला sin⁴ ला डायरेक्टली इंटिग्रेशन काढता येणं शक्य नाही. त्याला आपण sin² x² असं लिहू शकतो. आणि याचा फॉर्म्युला जो आहे, आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे 1 - cos 2x = 2 sin²x. म्हणजे याचा अर्थ काय होतो की हा जर 2 मी इकडे पाठवला तर 1 - cos 2x अपॉनला हा 2 = sin²x. याचा रेस्ट/4 घ्यायचा आहे, म्हणजे तो रेस्ट/4 तर sin⁴ जो आहे तो हा sin², याच्याऐवजी आपण ही व्हॅल्यू जर ठेवली 1 - cos 2x आणि अपॉनला 2 ब्रॅकेट स्क्वेअर, त्याला सिम्प्लिफाय केलं तर हा 1/4 येईल. याला बाहेर काढून घेऊयात. अपॉनचा 2 चा स्क्वेअर घेतल्यानंतर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर -2 × फर्स्ट टर्म × सेकंड टर्म आणि प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म या पद्धतीने आपल्याला लिहून घेऊयात. आणि मग आपण आता हा जो sin⁴x आहे तो सिम्प्लिफाय झालेला आहे. अजून याला आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल. याच्यामध्ये हा 1/4 1 - 2 cos 2x, परत आपल्याकडे एक फॉर्म्युला जो आहे त्या फॉर्म्युलाचा या ठिकाणी यूज करता येईल. कुठला फॉर्म्युला आहे आपल्याकडे बघा, यासाठीचा सांगतोय. इथे जसं आपला 1 - चा घेतो तसं 1 + cos 2x चा फॉर्म्युला आहे 2 तिथं 4x येईल त्याच्याऐवजी, कारण इथे हाफ अँगल वापरतो तिथं डबल अँगल आणि ट्रिपल अँगल आणि फोर्थ अँगलचा होऊन जाईल. तर रेस्ट/4 2x येण्यासाठी आपण कसं करतो, हा परत आपल्याला 2 आला तर हा फॉर्म्युला परत आपल्याला यूज करता येईल. याच्याऐवजी आपल्याला 2 1 + cos 4x आणि आपल्याला येईल हा 2 अशा पद्धतीने. आता हा आपला sin⁴x जो आहे तो सिम्प्लिफाय झालेला आहे. आता याला आपण सोडवताना काय करूयात, तर हा 2 दोघींना मल्टिप्लाय करून त्याला देखील आपण इकडे काढून घेऊयात. तर इथे फायनली 1/8 4 × 8 केल्यानंतर आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इथे येईल हा 2 - 4 cos 2x आणि +1 + cos 4x आणि मग हा 1 + 2 3 होईल. म्हणजे 1/8 3 - 4 याला आधी लिहून घ्या 3 + cos 4x -4 cos 2x आणि मग हा आपला I जो आहे तो सिम्प्लिफाय होईल. म्हणजेच I = हा sin⁴ झाला. I = इंटिग्रल 0 to π/4 1/8 बाहेर कॉमन 3 + cos 4x -4 cos 2x आणि हा dx अशा पद्धतीने आपण याला जे आहे ते सिम्प्लिफाय करून घेतलेलं आहे. आता फक्त आपल्याला इंटिग्रल काढायचे, आपल्याकडे फॉर्म्युले आहेत त्यांचा आपण या ठिकाणी यूज करू शकतो. तर इथे काय होईल बघा, हा 1/8 ॲज इट इज 3x इथे होईल, कारण 3 कॉन्स्टंट आहे त्याला मल्टिप्लाय वर आणि 1चं इंटिग्रेशन x. याचा आहे sin⁴x आणि आपल्याला x चा कोएफिशियंट घ्यायला लागतो, तो येईल हा 4. हा sin2x याचा देखील आपल्याला हा x चा कोएफिशियंट आणि 0 to π/4 आहे. तसंच थोडं सिम्प्लिफाय होत आहे तर ते सिम्प्लिफाय करून घेऊयात. 1/8
इथे भाग जातोय 2, तर 3x प्लस 1/4 साइन 4x मायनस 2 साइन 2x आणि यांचं लिमिट आहे 0 to π/4. आता अप्पर लिमिट आधी सबस्टिट्यूट करूयात. अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होईल बघा, हा 1/8 अप्पर लिमिट टाकतो आहे सुरुवातीला π/4, तर 3 π/4 प्लस हा 1/4 साइन 4 π/4 मायनस हा 2 साइन 2 इंटू π/4. नंतर 0 टाकायचा आहे. हा 1/8 कॉमन आहेच, तर मायनस साइन आहे म्हणून ब्रॅकेट इथे 3 इंटू 0 प्लस 1/4 इंटू साइन 0 मायनस 2 इंटू साइन 0, म्हणजे ही संपूर्ण टर्म 0 होऊन जाईल. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू हा 1/8 हा 3 π/4 प्लस हा 1/4 हा π/4 कॅन्सल, फक्त साइन पाय राहील, साइन पाय सुद्धा 0 येतो, मायनस 2 हा 2 2 4 आणि हा 1 येतो, कारण इथे π/2 होऊन जाईल, साइन π/2 1 येतो, म्हणून हा 2च राहील. पुढे फायनली आपल्याला आन्सर जे आहे ते 1/8 इन ब्रॅकेट 3 π/4 मायनस 2 या स्वरूपात मिळेल. किंवा आपण त्याला सिम्प्लिफाय जर करायचं असेल तर 1/8 ने आपण मध्ये मल्टिप्लाय करू. इक्वल टू इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 दुने 8 आणि हा 8 चुका 32, म्हणजे 3 π मायनस 8/32 अशा पद्धतीने इथे केला. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 10. इथे काय म्हटलं बघा, इंटिग्रल -4 to 2 1/x² प्लस 4x प्लस 13 dx. नेहमीप्रमाणे त्याला आय मानलाय. हे आपल्या पार्शियल फ्रॅक्शन मध्ये आलेलं आहे आणि अशा वेळेला आपण जनरली थर्ड टर्म ऍडजस्ट करतो. यापूर्वीचे पण आपण असे एक्झाम्पल पाहिलेले आहेतच. क्वाड्रेटिक फॅक्टर आहे, तर अशा वेळेला आपण त्याची थर्ड टर्म जी आहे ती काढून घेतो. थर्ड टर्म काढतो म्हणजे आपण काय करतो, थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, हा फॉर्म्युला त्या ठिकाणी अप्लाय करतो. मग हा 1/2 इंटू इथे 4 येईल, तर इथे 2चा भाग येतो, म्हणजे 4 ही आपली प्लस मायनस करणारी टर्म आहे. थर्ड टर्म आपण तिला कन्सिडर करतोय. किंवा जर हे इझी वे करता येत असेल तर एवढं ऍडजस्ट करण्यापेक्षा डायरेक्टली याच्यामध्ये 4 याच्यातला वेगळा काढायचा आणि 4 काढला इकडे 9 राहील, म्हणजे ऑफकोर्स डायरेक्टली या स्वरूपात लिहिता येईल. किंवा मी या ठिकाणी +4 - 4 केलेला आहे, हा त्याचा मिनिंग आहे. म्हणजे याच्यामधून मी 4 वेगळे काढून घेतले आणि हा 9 वेगळा लिहिला आहे. बाकी हा आपल्याला परफेक्ट स्क्वेअर मिळतो. प्रत्येक एक्झाम्पल आपण असे पाहिलेले आहेत. खूप सारे एक्झाम्पल्स आपल्या मागील चॅप्टर मध्ये आपण सॉल्व्ह केले, तर तोच प्रकार इथे आहे. आणि हा टॅन इन्व्हर्सचा फॉर्म्युला तयार झाला आहे. 1/a आपल्याकडे फॉर्म्युलाच आहे. इंटिग्रल 1/ax प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर प्लस आता इथे cx प्लस d असं आपण लिहूयात, किंवा bx प्लस c, आणि हा इकडे समजा a स्क्वेअर असेल, तर अशा वेळेला जनरली आपल्याला टॅन इन्व्हर्स ऑफ bx प्लस c अपॉन a हा 1/a प्लस c या स्वरूपात त्याला लिहिता येईल. तसंच इथे आपल्याला तोच फॉर्म्युला वापरायचा असेल तर याचा आन्सर जे आहे ते 1/a म्हणजे 1/3 इंटू टॅन इन्व्हर्स ऑफ x प्लस 2/3 आणि ते -4 to 2 असं लिहिता येईल. इथे प्लस सी ची आवश्यकता नाही, पण डिफायनाइट इंटिग्रेशन मध्ये आहोत म्हणून हा 1/3 बाहेर लिहिला. नंतर आधी आपण अप्पर लिमिट सबस्टिट्यूट करतो. टॅन इन्व्हर्स ऑफ इथे 2 + 2/3 नंतर मायनस 1/3 कॉमन काढलाय, -4 ठेवूया तिथं, तर टॅन इन्व्हर्स ऑफ -4 + 2/3 अशा स्वरूपात त्याला लिहिता येईल. फायनली हा 1/3 हा टॅन इन्व्हर्स ऑफ 4/3 आणि हा मायनस टॅन इन्व्हर्स ऑफ -2/3 -4 + 2 -2/3 असं आपल्याला मिळेल. आणि जे फायनल आन्सर आहे आपलं ते आपल्याला असं मिळेल, I इज इक्वल टू 1/3 टॅन इन्व्हर्स ऑफ 4/3 आणि हा प्लस टॅन इन्व्हर्स ऑफ 2/3 हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. बिकॉज आपल्याला माहिती आहे की टॅन इन्व्हर्स ऑफ -x जो आहे तो मायनस टॅन इन्व्हर्स ऑफ x असतो, हे आपल्याला माहिती आहे. आणि ते बेसिक कन्सेप्ट आहे ते आपण वापरलेले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, जे देखील आपल्याला थर्ड टर्म ऍडजस्ट करायला लागणार. याप्रमाणे फक्त हे स्क्वेअर रूटच्या आत आहे, हा एवढाच फरक आहे. तर आधी आपण मायनस साइन याच्यात कॉमन काढून घेऊयात. दिसतंय की इंटिग्रल 0 to 4 1/√4x - x² म्हणजे क्वाड्रेटिक फॅक्टर याच्यामध्ये होता.
मागच्या चॅप्टरमध्ये आपण असे बरेचसे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. तर यात आपण थर्ड टर्म ऍडजस्ट करूयात. तर थर्ड टर्म ऍडजस्ट करताना दिसतंय की डायरेक्ट +4 -4 करायची गरज आहे, कारण इथे सुद्धा कोएफिशियंट 1 चा 4 होता. -4 आला असता स्क्वेअर आपल्याला 4 मिळाला असता, म्हणजे थर्ड टर्म आपल्याला इथे सुद्धा 30 मिळते आहे. तर फक्त इथे मायनस साईन कॉमन काढलेली आहे म्हणून मी 4 इथे घेतो. मायनस असा करून x² -4x +4 करतो, म्हणजे बरोबर हा +4 आणि -4 कॅन्सल होऊन परत ही टर्म आपल्याला मिळते. पुढे इंटिग्रल 0 to 4 1/√, हा 2 स्क्वेअर लिहिता येईल आणि हा -x -2 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येईल. मायनस साईन मधली घेतो आपण. मागील चॅप्टर ज्यांनी चांगल्या प्रकारे केलंय त्यांना अगदी इझी समजणार आहे जे काही चाललंय इथे. आणि हा फॉर्म्युला साइन इन्व्हर्सचा आहे, म्हणजे साइन इन्व्हर्स ऑफ x -2/2 आणि 0 to 4 लिमिट आहे. तसंच जर लिमिट आपण टाकलं इथे तर काय होईल बघा. सुरुवातीला साइन इन्व्हर्स ऑफ अप्पर लिमिट आपल्याला पुट करायचं आहे 4 -2/2 मायनस साइन इन्व्हर्स ऑफ 0 -2/2. त्याला सिम्प्लिफाय करूयात. तर हा साइन इन्व्हर्स ऑफ 1 आपल्याला मिळेल. 4 -2 2/2 1 मायनस हा -2/2 हा -1 मिळेल. आणि हे देखील सेम साइन इन्व्हर्स ऑफ 1 आणि हा प्लस साइन इन्व्हर्स ऑफ 1 आपल्याला मिळतो आहे, म्हणजे 2 टाइम्स साइन इन्व्हर्स ऑफ 1 असं मिळतं. आपल्याला माहिती आहे की साइन इन्व्हर्स ऑफ 1 जो आहे तो असतो π/2. 2 to गेट कॅन्सल आणि हा फायनली पाय हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया 13 आणि 15. आता हे दोघी एक्झाम्पल जर तुम्ही ऑब्झर्व केले असणार तर या ठिकाणी u × v दिसत आहे. दोघींसाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. आपण u × v चा म्हणजे बाय पार्ट्स त्याला सोडवणार आहोत. आपल्याकडे फॉर्म्युले आहेत दोघींचे. u × v dx इज इक्वल टू u इंटिग्रल v dx मायनस इंटिग्रल d/dx ऑफ u इंटिग्रल v dx आणि संपूर्ण याचं इंटिग्रल. असा आपण u × v साठीचा बाय पार्टचा फॉर्म्युला शिकलेलो आहोत. त्याचा आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. परंतु हा यूज करण्यापूर्वी याच्यावरती अप्लाय करायला लागतं ते लाईट, म्हणजे हे कोणत्या प्रकारचे फंक्शनचे प्रॉडक्ट्स आहेत ते चेक करायचे आणि त्यांची प्रॉपर चॉईसने आपल्याला ऑर्डर त्यांची निश्चित करायला लागते. तर ती ऑर्डर आपण घेत असताना इथे सुरुवातीला अल्जेब्रिक आणि नंतर मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, म्हणजे 1 आणि 2 हाच क्रम तो आणि अगदी बरोबर दिलेला आहे. म्हणजे आपण डायरेक्टली वापरू शकतो युजिंग बाय पार्ट्स. फर्स्ट फंक्शन असंच इंटिग्रल साइन x dx 0 to π/2 आहे, तसाच मायनस इंटिग्रल इथे देखील d/dx ऑफ x आणि इंटिग्रल साइन x dx आणि हा dx आहे तसाच. फक्त आता या ठिकाणी काय दिसतंय, मागे आपण या प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत मागील चॅप्टर मध्ये, आणि याच्यामध्ये काय डिफरन्स आहे एक छोटासा डिफरन्स याच्यामध्ये दिसेल की इथे आपण जे लिमिट घेतो आहोत ते कशा प्रकारे घ्यायचे ते आपल्याला बघायचं आहे फक्त. तर इथे लिमिट जे आपण घेतोय त्याच्यामध्ये ह्या संपूर्ण फंक्शनचं लिमिट आपल्याला घ्यायला लागतं. जरी या फंक्शनला इथे दिसत नसलं तरी पण हा x आणि याचं जे इंटिग्रेशन आहे साइन x ते आहे cos x आणि इथे 0 to π/2 मायनस इथे इंटिग्रल 0 to π/2 x डेरिव्हेटिव्ह 1 आणि साइन x चा इंटिग्रेशन मायनस cos x आणि हा dx. अगेन हा -x मायनस साइन आपण बाहेर लिहू शकतो -x cos x आणि लिमिट आहे 0 to π/2 मायनस आणि मायनस हा प्रॉडक्ट प्लस झाला आणि cos x चं इंटिग्रेशन अगेन साइन x आणि हा 0 to π/2. आता लिमिट पुट करायला हरकत नाही. मायनस अप्पर लिमिट आहे π/2 आणि हा cos π/2 मायनस 0 होईल, कारण एक 0 याला मल्टिप्लाय केला तर 0 जोडून जाणार आहे प्लस. तसे इथे साइन π/2 मायनस साइन 0 इथे देखील तसंच होईल. तर इथे देखील काय करावं लागेल बघा, इथे देखील हा मायनस π/2 आणि cos π/2 जो आहे cos π/2 या ठिकाणी येईल 0 प्लस हा साइन π/2 1 येतो आणि मायनस साइन 1 0. या प्रकारे आपल्याला फायनल आन्सर जे मिळत आहे ते आहे 1. अशा पद्धतीने आपल्याला 1 हे आन्सर मिळालेलं आहे. त्यानंतर अगेन u × v चा प्रकार आहे इथे. परत आपण अप्लाय करूया त्याच्यावरती. अप्लाय लाईट एक्सपोनेन्शियल फंक्शन हे लास्टला असलं पाहिजे. त्याच्या आधी आपण अल्जेब्राइक इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक लॉगॅरिथमिक किंवा ट्रिग्नोमेट्रिक ठेवू शकतो. हे अल्जेब्राइक फंक्शन आहे त्यामुळे आपण या ठिकाणी तर इथे आता काय होईल बघा, या लॉ नुसार I इज इक्वल टू
इंटिग्रलचं पहिलं फंक्शन ॲज इट इज असेल, सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन 0 to infinity मायनस इंटिग्रल डी बाय dx ऑफ x इंटिग्रल e raised to minus x dx आणि हा dx इथे येईल. तर इक्वल टू हा x e raised to x चं इंटिग्रेशन जे आहे ते e raised to मायनस एक्सच असेल, फक्त आपल्याला अपोनला -1 घ्यायला लागतो. एक्सचा कोएफिशियंट हे 0 to infinity मायनस इंटिग्रल 1. तर इथे परत याचं इंटिग्रेशन जे आहे e raised to -x अपॉन -1 आणि हा dx याचा आन्सर जे आहे आता -1 तर आपण बाहेर कॉमन लिहू शकतो. हा x e raised to -x 0 to infinity याचं लिमिट आहेच, हा मायनस आणि हा मायनस प्लस होऊन जाईल आणि याचं इंटिग्रेशन अगेन e raised to -x अपॉन -1 आणि ते परत 0 to infinity प्रत्येक ठिकाणी जे लिमिट आहे ते आपलं असणारच आहे. अशा पद्धतीने आता पुढे बघूया. ही मायनस साईन नंतर आपण सुरुवातीला इन्फिनिटी ठेवला, हा याला सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहून घेऊयात. x अपॉन e raised to x याला लिहिता येईल आणि हे लिमिट सब्स्टिट्यूट करत असताना इथे इन्फिनिटी अपॉन 0 होईल, कारण e raised to infinity होईल तो, म्हणजे हा संपूर्ण जो आहे तो 0 होऊन जाईल. मायनस इथे 0 x ची किंमत 0 ठेवल्यावर ते आपल्याला काही असलं तरी 0 होणार आहे. तसंच हा मायनस, तसं इथे आपण आता हा 1 अपॉन e raised to x 0 to infinity असणार आहे. इक्वल टू हा तर 0 झाला, मायनस इथे अगेन 1 अपॉन e raised to infinity आणि मायनस 1 अपॉन e raised to 0 अशा पद्धतीने आपल्याला त्याला लिहिता येईल. आणि इक्वल टू हा मायनस हा सुद्धा 0 होईल. 1 अपॉन e raised to infinity म्हणजेच तो 1 अपॉन 0 होईल आणि 1 अपॉन 0 म्हणजेच तो सॉरी e raised to infinity परत तो 0 होऊन जाईल आणि त्यानंतर हा 1 अपॉन हा -1 होईल, कारण e raised to 0 1 येतो. 1 अपॉन -1 1 अपॉन 1 -1 ही मायनस एन ऑलरेडी होती आणि फायनली आपल्याला जे आन्सर मिळालं ते आहे -1. या पद्धतीने आपल्याला जे आहे e raised to infinity होतो आणि 1 अपॉन infinity 0 झाला हे लक्षात घ्या, कारण आपल्याकडे जे आहे 1 अपॉन infinity हा 0 येतो आणि इन्फिनिटी मल्टिप्लाय बाय एनी नंबर इज इक्वल टू इन्फिनिटी आपल्याला मिळणार आहे. या स्वरूपात जर विचार केला, या मिनिंगलेस टर्म आहे इन्फिनिटी, त्या स्वरूपात आपल्याला त्याचे आन्सर जे आहेत ते मिळालेले आहेत. तर या एक्झाम्पल सोबतच आपलं आजचे जे व्हिडिओ आहे आपण या ठिकाणी थांबवत आहोत, कारण आपण 15 एक्झाम्पल्स कम्प्लीट केलेली आहेत. फर्स्ट मधले 15 एक्झाम्पल आपण घेतलेली आहेत. अजून एक नवीन प्रकार त्याच्यामध्ये काहीतरी आपण प्रॉपर्टीज यूज करायचे बाकी आहेत ते आपण बघणार आहोत. आपण शेवटी यू इंटू व्हीचे सुद्धा पाहिलेले आहेत. असे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत जे तुम्ही सॉल्व्ह करू शकता सरावासाठी, म्हणून तुम्ही आपले मागील एक्झाम्पल्स पण घेऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. उर्वरित एक्झाम्पल जे आहेत एक्सरसाइज 4.2 मधील ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.